मनोज जरांगे आणि ओबीसींच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या असं बावनकुळेंनी म्हटलंय। केंद्राच्या योजना ओबीसींपर्यंत पोहोचवण्याचं काम उपसमिती करणार असल्याचं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। जरांगेच्या आंदोलनाच्याही 6 मागण्या पूर्ण केल्या आणि ओबीसी समाजाच्याही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। शेवटी छोट्या छोट्या मागण्या होत्या। आता पुढचं या ठिकाणी महत्त्वाचं काम आमच्या समितीचं असणार आहे। ते असणार आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्र्यांनी जो ओबीसी समाजाला या ठिकाणी संवैधानिक दर्जा दिला आणि केंद्र सरकारने ओबीसी समाजाकरता ज्या ज्या योजना केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रातल्या या 18 पगड जातीपर्यंत पोहोचण्याकरता याचं नियंत्रण या ठिकाणी आता आमची कॅबिनेट सब कमिटी करणार आहे। जनगणनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनगणना होणार आहे। ते सुद्धा त्यावेळी सुद्धा या 353 जातीचा समावेश जो आहे, कुठे कुठे हा जाती समाज आहे 353 समाज ओबीसीचे, त्यांच्या ठिकाणी योग्य जनगणना होणे। त्यांचं कॅबिनेट सब कमिटी हाही विचार करणार आहे की बाबा ही जी महायुती आहे त्याच्या महामंडळामध्ये आमचे जे ओबीसी मंत्री आहे अतुल सावे, त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ओबीसी हॉस्टेल्स आहे, अनेक योजना आहे। त्यानंतर या ठिकाणी आमच्या दोन्ही समिती मराठा ची जी मराठा समाजाची कॅबिनेट सब कमिटी आहे ती सब कमिटी आणि आमची सब कमिटी राज्याचा सामाजिक सलोखा कसा कायम राहील याच्यावरही त्या ठिकाणी काम करणार आहे।